भुरा म्हणजे काय? भुरा आपल्याला जर चिनी हातोड्या जर करायचं असेल तर आपली वैचारिक क्षमता यायला पाहिजे. पण आपण बाहेरून आपल्याला पाहू शकतो ना, आणि ती बाहेर जाण्याची जी क्षमता, जी दृष्टी, ती शिक्षणामध्ये असते. शिक्षणाचा किंवा हे वातावरण एक छोटस गाव आहे ना जैन. शिक्षण आपण घ्यायला पाहिजे. हनुमान पूजा महिला 15 दिवस कसा लिहिला 15 दिवस करू दे ना त्याला अभ्यास. नमस्कार, मी भागवत झुंबड. विशेष मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीसोबत भेटणार आहोत, त्यांचा जीवनाचा प्रवास उलगडणार आहोत. शरद बाविस्कर सर, ज्यांना तुम्ही नेहमी फेसबुकवरती वाचत असतात, वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही त्यांच्या कमेंट्स बघत असतात. पण मित्रांनो, एका धुळ्या सारख्या गावातून आलेला एक तरुण जो भुरा 10वी नापास असतो आणि त्याचा प्रवास हा JNUच्या मास्तरापर्यंत येऊन पोचतो. तर हा नेमका ह्या मधल्या काळातला संघर्ष आणि हा प्रवास कसा होता, तर ते थेट आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, विशेष मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. चर्चेची सुरुवात करत असताना आपण पुस्तकापासून करूया. नेमकं भुरा म्हणजे काय? भुरा हे माझं आमच्या गावातील नाव आहे. आणि धुळ्यापासून 7 किलोमीटर अंतरावरती रावेर म्हणून एक छोटंसं गाव आहे. 1000-1500 त्याची लोकसंख्या असेल माझ्या मते. आणि तिथं मी 1997 पर्यंत तिथं मी राहिलेलो आहे. त्याच्यानंतर 12वी नंतर मी धुळ्याला आलो शिक्षणासाठी. तर ते सुरुवातीचे 17-18 वर्ष ज्या नावाने मी ओळखला जात होतो ते नाव भुरा. पण एकदाचं गाव सोडल्यानंतर त्या नावाचा वापर जवळपास कोणी केलाच नाही. आणि नंतर 2018मध्ये आमच्या गावातील काही मंडळींनी विचार केला की आपल्या गावातील व्यक्ती JNUमध्ये प्राध्यापक वगैरे आहे, तर आपण सत्कार वगैरे करूया. त्यांना 20 वर्षानंतर वाटलं की चला आपण करू. तर विद्यार्थ्यांसाठी मी कुठेही असे ना, मग ते छोटं गाव असं मोठं गाव असं मी जात असतो. तर त्याच्यासाठी मी गावात गेलो. तर आपल्या ग्रामीण भागात ज्या पद्धतीने सत्कार केला जातो त्याच पद्धतीने बरोबर सत्कार केला. आणि तिथं आमच्या गावातील जे वरिष्ठ गावकरी, वयस्कर गावकरी, त्यांनी त्यांच्या भाषणात माझा उल्लेख भुरा जेव्हा केला, तो भुरा शब्द एवढ्या वर्षानंतर माझ्याच कानावर जेव्हा पडला तर मला विचित्र वाटलं ते. कारण त्या शब्दाचा वापर 20 वर्षापर्यंत एवढा म्हणजे जवळपास झालेलाच नव्हता. कारण माझ्या घरी मला शरद म्हणूनच ओळखतात आणि नंतर शिक्षण क्षेत्रात शरद म्हणूनच मला सगळे ओळखतात. तर त्यानंतर एक विचार करायला सुरुवात केली की भुराचं जे जीवन आहे त्या गावात जे 17-18 वर्ष काढले ते किती वेगळं आहे. ते एवढं वेगळं आहे की सध्या मी जीवन जगतोय JNUमध्ये एक फ्रेंच तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून. तर बऱ्याचदा ते असं दुभंगलेलं वाटतं की भुराचं जीवन आणि ज्या पार्श्वभूमीतून मी जो आलेलो आहे ते पुस्तकात सगळं आलेलं आहे. आणि आपल्या मित्रांनी ते सुरुवातीचे 20-एक भाग वाचलेले सुद्धा आहेत. आणि आजचं जीवन, तर ते 3 वेगवेगळ्या कारणाने मला त्याची दुभंगलेली जी स्थिती आहे ती जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पुस्तकाच्या माध्यमाने. कारण सुरुवातीला तर मला तो भुरा जो भाग आहे माझ्या जीवनाचा तोच नको होता मला. कारण तो भुराचा भूतकाळ किंवा त्या भूतकाळाचं भूत हे मला काय फारच असं एक आनंदी आठवणींनी किंवा चांगल्या आठवणींनी भरलेलं नव्हतं, कटू आठवणी होत्या. म्हणून मी त्या भूतकाळापासून, त्या भूतापासून पळ काढायचो. पण 2012 नंतर मला वाटलं की पळ काढणं आधी तर योग्य नाही आणि शक्यसुद्धा नाही. कारण आपल्या ज्या आठवणी असतात त्या आपल्या ताब्यात नसतात. आपल्याला काय आठवणी यायला पाहिजे किंवा येऊन तेवढं नियंत्रण आपली क्षमता नसते ती. आणि ती आपली क्षमता नसल्यामुळे आपण जेवढा प्रयत्न करतो अजून त्या आठवणी जास्त येऊ शकतात. ज्या कटू आठवणी असतात त्या आपल्या पुढेच येतात. मग मी त्याचं ते थोडंसं रिव्हिजिट करण्याचा प्रयत्न केला, प्रोसेस करण्याचा प्रयत्न केला. आणि जरी हे पुस्तक भुराच्या जीवनाविषयी किंवा तिथून सुरुवात होते, पण या पुस्तकात जे शैक्षणिक प्रवास आलेला आहे दॅट हॅज बीन प्रोसेस थ्रू अ फिलॉसॉफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, जे माझं क्षेत्र आहे, जे मी शिकवतो. आणि मग ते की हे दुभंगलेलंपण आहे ते माझ्या वैयक्तिक पातळीवरती पण मला ते काहीतरी सांधा जोडायचा होता. आणि दुसरं मला आता एक मुलगी 2 वर्षाची,
वाटायचं की माझ्या मुलीला जवळपास माझं जे आधीचं आयुष्य आहे ते कळणारच नाही. कारण आणि इथं मी JNUमध्ये असताना तिकडची गोष्ट तर लोकांना दंतकथासारखी वाटेल, तर त्याच्यामुळे बरेच गोष्टी होत्या. आणि जर पाहायला गेलं तरी सुरुवातीला माझी जी एक वैयक्तिक इट वॉज ॲट पर्सनल लेवल दॅट आय वॉन्टेड टू इस्टॅब्लिश दॅट लिंक, अ ब्रेक दॅट हॅड बिटवीन द लाईफ ऑफ भुरा अँड आता सध्याचं जीवन. हे पुस्तक लिहावं असं का वाटलं तुम्हाला? हां, तेच मी जेव्हा थोडक्यात सांगितलं पहिल्या उत्तरात ते की हे दुभंगलेपण होतं ते फार अवघड असतं. आणि ते जरी तुम्ही दिवसभर JNUमध्ये शिकवत असतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभाग घेत असतात, पण रात्री झोपत असताना तुमचं लहानपणसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येत असतं. ठीक आहे. आणि ते जर व्यवस्थित त्याचं एक रेझोल्युशन नाही झालं, बरेच प्रॉब्लेम असतात आपले, जे मानसिक प्रॉब्लेम असू शकतात, बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला पचलेल्या नसतात, बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात ज्या आपल्याला मान्य नसतात. त्या सगळ्या गोष्टींना पचवण्याची जी एक प्रक्रिया असते ते आपण स्वतः एक विश्लेषण करायला पाहिजे. आणि ते विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे ते. आणि त्याच्यामुळे की मला ते एक माझ्या स्वतःच्या जीवनात एक काहीतरी कोहिरन्स दिसेल आणि ते जे भुराच्या भूतकाळाचं भूत मला नकारात्मक पद्धतीने निगेटिव्हली मला हॉन्ट करायला नको म्हणून हे पुस्तक लिहिले. भुराची सुरुवात ज्या न्यूनगंडाने होती पुस्तकात त्याबद्दल थोडंच ऐकायला आम्हाला आवडेल. म्हणजे न्यूनगंड कसं असतं की म्हणजे ज्या परिस्थितीत असतो ना त्या परिस्थितीत ज्या भौतिक गोष्टी असतात किंवा सुविधा असतात त्या गोष्टींचा बराच त्यामध्ये सहभाग असतो. आणि तसं मला न्यूनगंड नव्हता असा. म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर कळेल आपल्या मित्रांना की मला 6वी-7वीपर्यंत मला शिक्षणात कुठलाही रस नव्हता. 7वी कारण शिक्षण काय गावात जे आपल्या खेड्या गावांमध्ये शिक्षण काय असतं फारच तकलादू असतं. पण मग 6वी-7वी नंतर मला वाचनाची आवड होती आणि मग 7वी-8वी नंतर मी प्रथम यायचो शाळेत वगैरे. तर मग न्यूनगंडपेक्षा माझी एक प्रकारे माझ्या अवहेलना माझ्या ज्या कुटुंबाची होत असायची गावामध्ये गरिबी असल्यामुळे. तर मला उलट त्याच्यापासून सुटका शाळेत मिळायची कारण मी शाळेत कोणीतरी असायचो. गावात गेल्यावरती त्या गोष्टींनी तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळलं. हां, शिक्षणाचं कसं की तिथंच मला कळायचं की त्याच गावात शाळेच्या ज्या अवकाशात त्या स्पेसमध्ये मी कोणीतरी असायचो आणि मी टॉपर असायचो ना. आणि घरी गेल्यावरती तर एक बिघडलेल्या आणि एक दारुड्या व्यक्तीचा मुलगा म्हणून मला लोक माझ्यासोबत त्यांच्या मुलांना खेळूसुद्धा देत नव्हते. म्हणजे काही माझ्या अजून पण काही वाक्य कानावर अजून त्या आठवणी आहेत की खेळू नका त्याच्यासोबत, बिघडलेल्या प्रल्हादचा मुलगा आहे. कदाचित ती आयुष्यात ठिणगी पडली. हां, म्हणजे की आपल्याला काय असतं की जर 2 परिस्थिती आपल्यासमोर ठेवल्या, एका परिस्थितीत आपल्याला फारच अपमान मिळत असतो, अपमानजनक वागणूक मिळत असते आणि तिथंच दुसरी परिस्थिती की तिथं आपल्याला काहीतरी सन्मान मिळत असतं. तर साहजिक आपण त्याची निवड करतो. पण त्या काळी ती स्पष्टता नव्हती. असं मी जर असं म्हणेल की मला त्याच काळी कळलं होतं की मी शिक्षणाचा मार्ग पकडेल आणि मी JNUमध्ये हे लबाडी असेल. फक्त एवढं माहिती होतं की इथून तो फक्त जो फरक एवढा होता की हे अपमानजनक आहे आणि ते सन्मान मिळतो. पण ते सन्मान वाढत ती एक ऑर्गॅनिक प्रक्रिया आहे, तो एक प्रवास आहे. तो परिस्थिती एक वाईट पण देते आणि संधी देते दुसऱ्या. तेच कारण ते कसं की ते शिक्षणाचा तोच तर अर्थ आहे ना की शिक्षणामुळे स्वतःची जाणीव होत असते. आणि आपण जेव्हा हे सगळे जे आपल्या भारतातील जी कमालीची विषमता आहे त्याच्यात हे शिक्षण एक मात्र साधन आहे की ज्यामुळे आपण त्या नरकातून बाहेर पडू शकतो. ठीक आहे. आणि माझ्या घरात बऱ्यापैकी तेच वातावरण होतं. आई जरी 5वी शिकलेली होती तरी आईला माहिती होतं की यांनी शिकावं, यांनी पुढे जावं. ती आपल्या महाराष्ट्राची जवळपास ती आहे थोडीफार ती एक जडणघडण आहे की शिक्षणाकडे थोड्या प्रमाणात तरी एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. जेव्हा भुराचं 10वी नंतरच्या बऱ्याच ठिकाणी त्याला काम करावं लागलं, तर त्या कामाबद्दल काय सांगा?
10वी नंतर पेक्षा 10वी नापास झाल्यानंतर. 10वी नापास झाल्यानंतर. कारण 10वी नंतरचा अर्थ होईल की मी 10वीत पास झालो नंतर काय केलं. खरं तर सुरुवात माझ्या शिक्षणाची 10वी नापास झाल्यानंतरच झालेली. नापास होणं आणि त्या नापास झाल्यानंतर 2 मार्ग जे दिसत होते. एक तर शिक्षणाचा आपण नाद टाकावा आणि काहीतरी जे आमच्या गावाची पोरं काम करतात कुठेतरी गॅरेजवरती, क्रेन सर्व्हिसवरती किंवा गावात शेतात शेतमजूर म्हणून, तो एक. पण त्यासाठी सुद्धा माझ्याकडे व्यवस्थित असं काही शरीर यष्टी नव्हती. फारच किरकोळ होतो आणि सतत आजारी असायचो काही काही कारणांमुळे. दुसरं एक शिक्षण, पण त्याच्यासाठी मी 3 वर्ष घेतलेली आहेत त्या प्रक्रियेत ते स्वतःला समजण्यासाठी. आणि तो जो काळ आहे 3 वर्षाचा, त्या काळात फारच अंतर्मुख झालेलो आहे मी. अंतर्मुख होण्याचं कारण म्हणजे की पर्यायच नव्हता. अंतर्मुख असं काही हाऊस म्हणून नाही होत माणूस. काहीतरी मोठं काहीतरी संकट येतं तेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. असं एकदम सगळंच आनंदगडे असलं तर आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज पडत नाही. आपण कारण आपल्याला सगळी वाहवा चालत असते आपली. आपण उलट असं स्कॅटर्ड असतो. आपण असं सगळीकडे आपण पसरलेलो असतो कारण आपल्याकडे सगळीकडे आपला आदर सत्कार मान असतो. आणि माझ्या सामाजिक पार्श्वभूमी किंवा आर्थिक पार्श्वभूमीमुळे तसं काय मला कुठेही असं काही कोणी वाहवा केलेली आठवत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे की काय झालं जीवन आहे का म्हणून ते नापास झालो. मग मी क्रेन सर्व्हिसमध्ये काम केलं. नंतर मी ऑक्टोबर महिन्यात त्या एका विषयाची परीक्षा दिली आणि 35 मार्क मिळवून परत पास झालो. आणि नंतर मग क्रेन सर्व्हिसमध्ये काम करत राहिलो. आणि मग 12वीच्या वर्षी मला ते एक स्पष्टता आली की शेवटचा चान्स आपण स्वतःला द्यायला पाहिजे. आणि आईची पण शिक्षणाविषयी ती एक शिक्षणाविषयीचा जो दृष्टिकोन तो फार सकारात्मक होता. आणि मग आईने सांगितलं की हे वर्ष घे. मग मी काम सोडलं क्रेन सर्व्हिसचं. पूर्ण 1 वर्ष मग मी फार अभ्यास केलेला. म्हणजे तो अभ्यास असा की फार पद्धतशीरपणे 12 ते 14 तास दिवसा अभ्यास केलेला आहे. तो टर्निंग पॉईंट ठरला. तो टर्निंग पॉईंट होता. कारण तो मला म्हणते आता मी 12वीत जरी निघालो तर पुढे जाईन मी. आणि मग मी त्या काळी इंग्रजी शिकायला पण सुरुवात केलेली त्याच काळी. आणि धुळ्याच्या गरुड लायब्ररीमध्ये मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नंतर असा 12 ते 14 तास मी कुठलंही व्यत्यय न येऊ देता, कुठलीही पूजा अर्चामध्ये वेळ न वाया घालता माझ्यासाठी सगळ्या गोष्टींना मी बाद केलं होतं. सगळ्या कर्मकांडांना बाद केलं. कारण त्या कर्मकांडांनी काय मला काय 10वी पास होऊ दिलं नाही. तर मग मी पण 12वीत मग सरळ मग मी केंद्रात प्रथम आलो. म्हणजे केंद्रात प्रथम आलो जेव्हा आता विचार करतो तर हसू येतं, पण तेव्हा फार मोठं वाटलं होतं. कारण आमच्या तिथे धुळ्यात आपला महाराष्ट्र वर्तमानपत्रात छोटा फोटो पण आला होता ना. 12वी नंतर म्हणजे धुळे कधी सोडलं तुम्ही? धुळे मी 2002 मध्ये. अच्छा. तिथून पुढे मी तेव्हा त्या काळी सीफेल नावाची इन्स्टिट्यूट होती. ती आता इफ्लू म्हणून ओळखली जाते. इफ्लू इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी हैदराबाद. आणि तिथं मला कल्चरल स्टडीजमध्ये मास्टर्स करायचं होतं. आणि मग मी प्रवेश परीक्षा दिली टीस मुंबईला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि तिथं मी मास्टर्ससाठी गेलो. आणि ती मास्टर्स करत असताना ॲक्च्युली लायब्ररीत मला काही फ्रेंचच्या कसेट्स आणि पुस्तक हाती लागलं. आणि मी आणलं आणि अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मी 1.5 वर्षात उत्कृष्ट फ्रेंच शिकलो मी स्वतः घरी. ॲक्सिडेंटली. ते फक्त म्हणजे असं मला तत्त्वज्ञानात आवड होती आणि ते कल्चरल स्टडीजमध्ये तत्त्वज्ञानाची आवड असल्यामुळे कल्चरल स्टडीजमध्ये जेवढे जे तत्त्ववेत्ते किंवा आपण फिलॉसॉफर्स म्हणतो ते फ्रेंच ट्रेडिशनमधून बरेच असायचे. तर आम्ही इंग्लिशमध्ये वाचायचो. तर तेव्हा मला विचार केला की हे फ्रेंचमध्येच वाचायला मिळालं तर. आणि मग असंच. आणि इफ्लू जी आहे ती सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या लायब्ररी चांगल्या असतात आणि तिथं चांगलं मटेरियल मिळालं, सुविधा चांगल्या मिळाल्या. म्हणजे सुविधा किती महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो की ह्या व्यक्तीने फार कठोर अभ्यास केला म्हणून तो यशस्वी झाला. तो झाला तो व्यक्तिनिष्ठ घटक. पण फक्त व्यक्तिनिष्ठ घटकावरतीच सगळा भर देऊन जो वस्तुनिष्ठ घटक असतात की विद्यार्थ्यांना चांगली हॉस्टेल असायला पाहिजे, विद्यार्थ्यांना चांगली लायब्ररी असायला पाहिजे, त्यांना चांगली मेस असायला पाहिजे, ह्या गोष्टींना बिलकुल वजा करणं हा मोठा अन्याय आहे. फक्त मी जर भर दिला की मी फार मेहनत केली, मी फार अभ्यास केला आणि ज्या वस्तुनिष्ठ परिस्थिती असतात त्याचा जर उल्लेख केला नाही
तर मग तो येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती एक प्रकारे अन्याय असेल की कोणाही सांगे पहा त्यांनी किती मेहनत केली आणि तो यशस्वी झाला. पण मला त्या काळी सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ज्या फॅसिलिटीज होत्या, एक्सलंट फॅसिलिटीज, चांगली लायब्ररी, जवळपास फुकटात हॉस्टेलमध्ये राहायला मिळणं. आता सध्या सगळं खाजगीकरण चालू आहे ना. तेव्हाची आताची तुलना करायची झाली तर हा फॅसिलिटींचा बराच आता कसं की शिक्षणावर पैसे खर्च करायला तयार नाहीत. आता आम्हाला कसं तेव्हा सरकारी युनिव्हर्सिटीत फुकटात शिकायला मिळणं, एवढ्या फॅसिलिटीज मिळणं. मी ज्या परिस्थितीतून आलो तर आपल्या घरची काहीच परिस्थिती नसते आणि आपल्याला एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढी चांगली हॉस्टेल मिळते तर आपल्यासाठी एक मोठा बदल असतो तो. बरोबर, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात विद्यार्थ्यांसाठी आणि त्यात जे आपल्यासारख्या ज्या पार्श्वभूमीतून विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फारच पूरक असतात. नाहीतर तो प्रवास जो असतो शिक्षणाचा, वरून प्रेशर असतो की तुम्ही का शिकत नाही, आपल्या परंपरेत हे शिकले ते शिकले, तो जीव घेणं ठरू शकतो. कारण काय असतं की तुम्हाला उदाहरणं अशी दिली जातात की त्याच्यामुळे तुमच्यावरती जास्त दबाव पडतो आणि सोबत ज्या सुविधा काढल्या जातात. ठीक आहे. म्हणून माझं कसं मत आहे की शिक्षणाने तुमचा विकास होतो, पण शिक्षणासोबत फक्त व्यक्तिनिष्ठ घटकांवरती परत की आमच्या याने हा तीर मारला, तो तीर मारला, चांगलं झालं तीर मारलं, पण तीर मारताना कुठल्या ज्या भौतिक सुविधा होत्या त्यांनी कुठला रोल प्ले केलेला, त्यांचा काय त्याच्यात सहभाग ते पण सांगा ना. मी प्रामाणिकपणे सांगतो की मला पावली आमचे जय हिंदचं कॉलेज असू द्या धुळ्यातलं, तिथे चांगल्या सुविधा मिळाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ्लू उत्कृष्ट सुविधा मिळाल्या. JNU मुळे माझं जीवन आता जे पण जगतो ते JNU मुळे जगतो असं समजतो मी. युरोपमध्ये मला मोठी फेलोशिप मिळाली. तिथं तर एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं एक मोठं प्रेस्टिजियस जीवन जगायला मिळालं. या सुविधा महत्वाच्या आहेत ना. फक्त सांगितलं की मग अरे तुमच्या गावातला तो मुलगा एवढा हुशार, तो शिकला, तू का शिकत, यार सुविधा द्या ना तुम्ही. जे दोघी गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त सुविधा देणं आणि व्यक्तिनिष्ठ घटकांना पण वजा करणं हे पण योग्य. या दोघी गोष्टी विद्यार्थ्यांना महत्वाच्या आहेत. हां, तुम्ही ज्या लागणाऱ्या ज्या कमीत कमी ज्या सुविधा आहेत, चांगली लायब्ररी, वेल फर्निश्ड लायब्ररी, आणि की त्यांना विनाकारण निरर्थक गोष्टींमध्ये अडकू नका. आपल्याकडे कानबाईन पूजा मग 1,15 दिवस कसा 1,15 दिवस करू द्या ना त्याला अभ्यास, आहे ना. की अभ्यास महत्वाचा आहे. हे फालतू गोष्टींमधून काढा ना त्यांना बाहेर. त्याला कळेल काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही. कारण तुम्ही सगळ्यांना वेळ समान असतो. युरोपमध्ये जे विद्यार्थी शिकत असतात त्यांच्याकडे पण तोच वेळ जो आपल्याकडे, पण त्यांचा वेळ बऱ्याचशा निरर्थक गोष्टींनी व्यापलेला नाहीये. म्हणून ते राफेल बनवतात आणि आपण विकत घेतोय, हा फरक येतो. आपल्याकडे काय आहे की 1757 पूजा, 1757 काही ना काही सण असतात. कमी करा त्यांना. जे महत्वाचे असतील ते ठेवा आणि जे न्यायी असतील ते नक्की ठेवा. पण जे काही कारण नसताना 15-15 दिवस तुमच्या शिक्षणाच्या कॅलेंडरमधून तुम्ही वजा करतात ते चुकीचं आहे. म्हणून शिक्षणातील जो विद्यार्थी असतो त्याचे घरातलं वातावरण कसं आहे, ती जबाबदारी त्या कुटुंबाची असते. कुटुंबाची. तुम्ही घरात टीव्ही जर विकत नाही घेतला तरी चालेल, पण कारण मुलं अनुकरण करत असतात पालकांचं. बरोबर. सर, तुम्ही त्याच्यानंतर विदेशात बऱ्याच तुमचं शिक्षण झालं, त्याबद्दल काय सांगा. विदेशात तेच पाऊल पडत गेलं. त्या पाऊलमध्ये काही तुम्हाला इथले आणि तिथले बदल काय जाणवले? प्रचंड. माणसाने नेहमी शिवार सोडावे. कारण ते कसं आहे की आपले जे कर्मकांडी लोकांनी बऱ्याच आपण बंदी आणि त्यातल्या त्यात जे आपण ज्या बंदी म्हणतो ना, 6-7 बंदी आपल्या सावरकर मित्रांनी ज्या मेन्शन केल्या ते पण त्यांनी विरोध केलेला आहे. की शिवार ओलांडून जाऊ नये, समुद्र ओलांडून जाऊ नये, जात ओलांडून जाऊ नये, या जेवढ्या बंदी आहेत त्या सगळ्या तोडाव्यात. सावरकरांचा हा मुद्दा कोणीच उचलत नाही, है ना. यांनी तो समाजाला बंदिस्त करून गाव सोडावं, तेव्हा ना झापडं उघडतात. ठीक आहे. आणि इतर ठिकाणी समाज कसा जीवन जगतोय ते समजताना आपल्या स्वतःचं जीवन पण कळतं. ठीक आहे. तर मी जसं मी लखनौला जेव्हा गेलो तिथं सगळ्यात मला चांगली गोष्ट की मला असं कोणीच ओळखणारा नव्हतो की ज्याला माझी घरची हलाखीची परिस्थिती माहिती असेल. म्हणून मला पावलोपावली कोणी अपमान करणारा भेटला नाही, आहे ना. आपल्या खेड्यात काय असतं, खेड्यात तुमचे मान सन्मान प्रतिष्ठा 2 गोष्टींनी जास्त ठरत असते. की घरात किती चष्मे माहिती आहे ना, की घरात जे चष्मे असतात, आणि शेतात किती चाचा आहेत.
ठीक आहे, म्हणजे किती तुमचं शेत मोठं आहे, ह्या गोष्टी आहेत. जर ते नसेल तर तुम्ही बरबाद. माझ्याकडे दोघी गोष्टी व्यवस्थित नव्हत्या. ठीक आहे, ना घरात चाचं आणि ना शेतात चाचे होते आणि ना घरात चष्मे होते. आणि त्यातल्या त्यात परिस्थिती वाईट. आणि तिसरा फॅक्टर जो असतो की मग ह्या गोष्टीनं दिसायला धडधाकड असायला पाहिजे. मग गावात थोडा पैलवान की होईल, 2 पोरं मागे फिरतील, तो पण नव्हता माझ्याकडे. त्याच्या आईला करावं काय. आणि जेव्हा जिकडे गेलो फक्त शिक्षणामुळे मला ओळखायचे. आणि मला कोणी जातीमुळे कोणी ओळखलं नाही, शिक्षणामुळे ओळखायचं. ते मला चांगलं वाटलं आणि ते चांगलं वाटत गेलं. कारण मी त्याच्यानंतर दिल्लीला आलो, एम्बसीत काम केलं, फ्रान्सला गेलो, तिथं एक मास्टर्स केलं, इटलीला गेलो, तिथं मास्टर्स केलं, इंग्लंडमध्ये शिकलो. असं तो जो प्रवास आहे त्याच्यामुळे हे मूर्खपणाचं असतं की तुम्ही तिथं गेलात मग तिथलं अनुकरण कोणीच करत नाही. आपल्याला सगळ्यांना स्वत्वाची जाणीव येत असते. ठीक आहे, आपण जेव्हा इंग्लंडमध्ये पण असतो ना तेव्हा आपल्याला अजून जास्त समजतं की भारतीय होणं काय असतं. ठीक आहे, तुमच्या गावाविषयी चांगलं आकलन होऊन गावाविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी आधी गाव सोडा, तेव्हा कळेल की तुम्ही कसल्या गोष्टीची आपुलकी तुमच्यात. ठीक आहे, म्हणून शिक्षण म्हणजे काय असतं, शिक्षण हा प्रवास असतो. मग हा स्थळ काळानुसार पण असतो. म्हणजे शिवार सोडणं, शिवार मी एक मेटाफर म्हणून वापरलेला आहे. शिक्षणात शिवार सोडावी लागते. कुपमंडूक राहून शिक्षण होत नाही. आणि जवळपास आपल्या ज्या शेतकरी कुटुंबात मग काय तुला गरज आहे का, 30 एकर जमीन शेतून पहा आहे ना रे, रायगर. ठीक आहे, आणि ते घरीच राहिला ना मग तो. ते तिकडे सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेले, ते तिकडे काय गेले, तुम्ही घरीच राहिले की. तर ही जी मानसिकता आहे ती सोडावी लागेल. हा, JNU मध्ये काय की माझं पहिलं मास्टर झालं. नाही इफ्लू मध्ये. ठीक आहे, पण त्यासोबतच मला उत्कृष्ट फ्रेंच येत होतं. म्हणजे हा जो उत्कृष्ट शब्द माझ्या दृष्टीने वापरलेला आहे तो एक सापेक्ष पद्धतीनेच वापरावा. पण माझं फ्रेंच एवढं होतं की मला तत्वज्ञान मी वाचू शकत होतो. नाही तर बऱ्यापैकी फॉरेन लँग्वेज आपण जेव्हा भारतात शिकतो तर जवळपास कसं असतं की एक संवाद करण्यासाठी आपण शिकत असतो, तत्वज्ञानासाठी फार कमी लोक शिकत असतात. तर मग मी तिथं फ्रेंच शिकवायचं मी लखनौमध्ये. मग त्याच्यानंतर मी जेव्हा दिल्लीला आलो तर माझ्या एका मित्राने, एक फ्रेंच मित्र येतो, त्याने सांगितलं की तुला मी एम्बसीत तू नोकरी करू शकतो. मग काही काळ एम्बसीत नोकरी केली, फ्रेंच एम्बसीमध्ये. मग तिथं पण माझ्याकडे एक औपचारिक पदवी नव्हती फ्रेंचमध्ये, कारण फ्रेंच मी स्वतः शिकलो होतो म्हणून कुठली औपचारिक पदवी नव्हती. मग त्याने मला सांगितलं की तुझ्याकडे औपचारिक पदवी असायला पाहिजे, तुझं फ्रेंच चांगलं आहे पण पदवी नसेल तर काय फायदा. बरोबर. तर मग JNU मध्ये सरळ कुठल्याही विषयात तुम्ही MA करू शकतात, फक्त प्रवेश परीक्षा तुम्ही क्लिअर करायला पाहिजे. तुम्ही जरी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालात तर कुठल्याही विषयात तुम्ही करू शकता. माझ्याकडे कुठलीही पदवी नव्हती फ्रेंचमध्ये, पण मी प्रवेश परीक्षा 2005 मध्ये दिली. मग आणि मग मी दुसरं माझं जे मास्टर्स आहे ते फ्रेंच साहित्य तिथं केलेलं आहे. तो सुरुवातीला मी जेव्हा धुळ्यात होतो तेव्हा JNU विषयी काही माहित नव्हतं. अच्छा, JNU आल्यानंतर नेमकं JNU थोडासा प्रवासाबद्दल काय? हा, म्हणजे JNU ला जेव्हा आलो त्या अगोदर मला तो इफ्लूचा बराच अनुभव होता. आणि इफ्लू JNU स्टँडर्ड वाईज जवळपास सारख्याच आहेत. ठीक आहे, म्हणजे इफ्लू पण सेंट्रल युनिव्हर्सिटी असल्यामुळे उत्कृष्ट वातावरण. पण JNUचं कसं की ज्या पद्धतीचं पॉलिटिसायझेशन आहे, ज्या पद्धतीने इथं एक पॉलिटिक्सची समज होते किंवा हे वातावरण, एक छोटंसं गाव आहे ना JNU, 1100 एकरचं कॅम्पस आहे आणि आमच्या कुठेही शाखा नाहीत आणि आम्ही कुठेही शाखेत जात नाही, जसं JNU वाले करतात. ठीक आहे, तर तो 7-8 हजार विद्यार्थ्यांचा जो एक समूह आहे तो एक मॅक्रो वर्ल्ड येते, मॅक्रो कॉस्मस आहे. म्हणजे मॅक्रो वर्ल्ड का म्हणतो मी की सगळ्या राज्यांचं प्रतिनिधित्व येतं. ठीक आहे, ते फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला एकाच गावात पूर्ण भारत दिसतो. तुम्हाला त्याच्यावरूनच दिलेली सगळे ते तर नद्यांची नाव आहेत. ठीक आहे, जे हॉस्टेल्स आहेत ना ते नद्यांची नाव आहेत. आणि ते सगळ्या कोपऱ्यातून, म्हणजे ब्रह्मपुत्रापासून तर आपली ताप्ती पण आहे, सगळ्याच आहेत. गोदावरी आहे, कृष्णा, कोयना, सगळ्याच आहेत इथं जवळपास. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात जे विद्यार्थी येत असतात ती आमची सुरुवातीची जी ॲडमिशन पॉलिसी फार प्रोग्रेसिव्ह होती, ह्या लोकांनी तोडली ती. त्याच्यात 2 घटकांचा आम्ही समावेश करायचो. एक क्वार्टाईल सिस्टम म्हणायचो की जे मागासलेले रिजन्स आहेत भारतातले त्यांना एक विशेष
त्यांना डेप्रिवेशन पॉईंट्स दिले जायचे, म्हणजे अतिरिक्त मार्क्स दिले जायचे प्रवेश परीक्षेत की, आणि त्यांना कोटा पण असायचा एक प्रकारे. तर म्हणून झारखंड असू दे, उडीसा असू दे किंवा महाराष्ट्रातील काही मराठवाडा असे रिजन्स असू दे, तिथून विद्यार्थ्यांना काही जास्त एक्स्ट्रा पॉईंट्स देऊन त्यांना ॲडमिशन दिलं जायचं. मुलींना डेप्रिवेशन पॉईंट्स मिळायचे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे JNU मध्ये एक सामाजिकदृष्ट्या एक विविधता असायची. फक्त एलिटच जर एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एकाच क्लासचे जरी विद्यार्थी असतील तर ते एज्युकेशन नसून ती एक प्रकारे रोबोट बनवण्याचं मशीन आहे. आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या समाजात किती विषमता आहे किंवा विविधता आहे. विविधता दोन गोष्टी आहेत. विविधता चांगली असते, विषमता वाईट असते. विविधता हा फरक असतो, विषमता ही सामाजिक कीड असते. ठीक आहे. की तुम्ही केरळाचे आहात, मी मराठी आहो, ही विविधता झाली. पण तू गरीब आहे, मी श्रीमंत, ही विषमता आहे. इथं JNUच्या कॅम्पसमध्ये ती विविधता होती, त्या विविधतेसोबतच विषमता पण कळायची. आणि त्यात इथं आंतरराष्ट्रीय विद्यार्थी बरेच, युरोपियन बरेच, आफ्रिकन सगळे. तर त्याच्यामुळे इथं जो विद्यार्थी 2 वर्ष जगतो त्याला केवढा एक्सपोजर आहे, त्याला किती गोष्ट कळतील, त्याला कळेल की शिवारच्या आत जगणं किती संकुचित आणि संकीर्ण असू शकतं. म्हणून आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी JNU सारख्या विद्यापीठाचा विचार करावा. म्हणजे आता जरी त्यांचं ते JNU विरोधी वातावरण जर कमी झालं असेल तर असतं ना, ते आपल्या टपरीवरती गुटके खात की JNU बरबाद असं काहीतरी म्हणतात. अरे माझ्यासारखे ते पण 10वी नापास असतील माझ्या मते, आहे की नाही. JNUचं आता म्हणजे तिकडे आपण गेलो तर JNUच्या ज्या मधल्या काळात काही प्रकरणं म्हणजे घडली किंवा घडून आणली गेली, तर त्याबद्दल जे लोकांमध्ये गैरसमज आहे आणि महाराष्ट्रात खास करून जास्त, त्याबद्दल थोडंसं तुम्ही काय. माझ्या मते मध्ये तुमचा तो व्हिडिओ पण व्हायरल. हो, नाही त्या व्हिडिओमुळेच बरेच तुमच्यासारखे मित्र संपर्कात आले. आणि 2016ची गोष्ट आहे ती, म्हणजे कन्हैयाच्या इन्सिडेंटची. आणि जो 5 जानेवारीला जो हल्ला घडून आणला, वेगवेगळे लोकांनी वेगवेगळे मॉडेल म्हटले त्याला. कोणी म्हणायचं गुजरात मॉडेल, कोणी म्हणायचं UP मॉडेल. आता हे बरेच मॉडेल तयार होऊ लागले सध्या. कोणी म्हणायचं IT मॉडेल, असं वगैरे वगैरे मॉडेल. पण फसला तो, त्यांचा हल्ला फसला. त्यांना मोठा काहीतरी कांड करून आणायचा होता आणि एकदाच पण ते फसले. कारण त्यांना जाणीव नव्हती की JNU म्हणजे फक्त साऊथ दिल्लीमध्ये 1100 एकरची जमीन नसून JNU हा एक विचार आहे. ठीक आहे. आणि तो विचार तो भारताच्या गावागावात आहे. आणि तो विचार वाचवण्यासाठी वातावरण पेटेल ही त्यांना कल्पना नव्हती. आणि ते एका तासात पूर्ण भारतात लोक प्रोटेस्ट करायला सुरुवात झाली होती. आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती ते व्हायरल झालं. आणि इथं त्या JNUची जी एक सहजीवन आहे, JNUचं जे विद्यार्थी, टीचर्स किंवा नॉन टीचिंग वगैरे, हे फारच वेल कनेक्टेड आहे. ते विद्यार्थ्यांवरती जर प्रहार झाला तर सगळे धावून येतील, तर असं ते आहे. आणि म्हणून तो सगळा जो रिस्पॉन्स होता JNU कम्युनिटीचा, 2019ची JNU कम्युनिटी म्हणजे त्या वर्षाचे विद्यार्थी नाहीत किंवा त्या काळातले प्रोफेसर नाहीत. JNU वरती काही होत असतं तर JNU मध्ये जेवढे पण शिकलेले आहेत गेल्या 50-60 वर्षापासून, त्यांना ते कुठेतरी त्यांना तो प्रहार होतो आणि ते सगळीकडे व्यक्त होतात. तर JNU म्हणजे फक्त आता सध्याचे विद्यार्थी किंवा टीचर्स नसून JNU मधून भरपूर सनदी अधिकारी निर्माण झालेले आहेत. कोणी पत्रकार आहेत, कोणी राजकारणात गेलेले आहेत. JNUचा कितीही कुठल्याही विचारधारेचा असेल, JNU विषयी काहीतरी आत्मीयता असते त्याच्यामध्ये. सर, ही जी व्यवस्था निर्माण झाली तुमच्या म्हणण्यानुसार, ही गुण्यागोविंदाची पुऱ्या देशाची व्यवस्था JNU मध्ये निर्माण झाली, नेमकं काही लोकांना ही व्यवस्था का तोडावीशी वाटते किंवा त्याच्या मागचा उद्देश काय वाटतं? JNU मध्ये काही प्रमाणात जो शिक्षणाचा विचार आहे ना, शिक्षण म्हणजे सामाजिक न्यायाचं साधन. शिक्षण म्हणजे फक्त जी परिस्थिती आहे तिला रिप्रोड्यूस करण्याचं नव्हे तर परिस्थिती बदलण्याचं. एक असतं की जी जैसे थे जी आहे तीच व्यवस्था परत रिपीट करणं, ते शिक्षण आता नवीन शिक्षण धोरणात मिळेल सगळ्यांना. की जशी स्थिती आहे ना
ती मेंटेन करायची, त्याच्यात बदल नाही होऊ द्यायचा. पण ज्या शिक्षणाने बदल होतो, जिथं सामाजिक न्याय अपेक्षित आहे, ती जे सामाजिक न्याय शिक्षण म्हणजे सामाजिक न्यायाची व्याख्या आहे, ती JNU मध्ये काही प्रमाणात ती अंमलात आणलेली होती. हो. आणि त्याच्यात एक प्रोसेस होती, कारण काही प्रमाणात उदाहरणार्थ काँग्रेस कशी एक आयडिओलॉजी मी तरी मानत नाही. काँग्रेसमध्ये कॅच ऑल पार्टी आहे, मग त्याच्यात त्यांच्यावरती बऱ्याच दिशेने दबाव येत असतात. तर मग विदिन काँग्रेस जे थोडेसे जे पुरोगामी असतील त्यांचा दबाव असेल, किंवा डावे असतील त्यांचा दबाव, हे सगळ्यांचा दबावाने ही एक संस्था निर्माण झालेली आहे की ज्याच्यात म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना सरळ तुम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डचं वातावरण देतात, की ज्याच्या घरी तिथं 1-2 वेळेस जेवण व्यवस्थित मिळत नाही, तो इथं डायरेक्ट इंटरनॅशनल स्टँडर्डच्या वातावरणात शिक्षण घेतो, आणि ते पण फुकटात. आणि ह्या लोकांना ते 600% वाढवायचं होतं. 600 ते 900% त्यांना ते शुल्क वाढवायचं होतं. हा, त्याच्याने तो वाद सुरू झाला होता ना, तो सगळा. हो, तो सुरू झाला होता. आणि नंतर मग त्यांनी हे घडून आणलं, आणि ते यशस्वी झाले नाहीत, ते फसले ते. कारण काहींच्यामध्ये होतं की गुजरात मॉडेल होतं, पण JNU काही गुजरात थोडी आहे ना. तर आधी हे सगळ्या गोष्टी पुस्तकात येणार आहेत, कारण या पुस्तकात काय की पुस्तकात जवळपास 100 पानं JNU विषयी आहेत. जे माझ्या जीवनातील शेवटचे म्हणजे जे 15-16 वर्ष मी JNU मध्ये काढलेले आहेत. आणि त्या 15-16 वर्षात काय घडलेलं आहे JNU, मी ज्या विद्यार्थी दशेत होतो मी कसं JNU पाहिलेलं आहे, आणि आता टीचर आहे कसं पाहिलेलं आहे, किंवा मी आता मी JNUची टीचर संघटना आहे त्याच्यात मी ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे, तर कसं पाहिलेलं आहे. तर वेगवेगळे जे JNUचे जे अंतरंग आहे ते बऱ्याच ठिकाणी कळत नाही आपल्याला. JNU विषयी आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नेहमी चर्चा करत असतो. एकतर फारच त्याचं ग्लोरिफिकेशन करतो आपण की JNU म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट, किंवा नाहीतर मग डायरेक्ट JNU म्हणजे तुकडे तुकडे गँग. पण जे सत्य असतं ते मध्ये असतं कुठंतरी. चांगले पण गोष्टी असतात, आणि त्यातल्या काही गोष्टी टाळण्याजोग्या पण असतात. तर ह्या पुस्तकात जे 100 पानं आहेत JNU विषयी, 300 पानांचं पुस्तक, जवळपास 300-325 पानांचं पुस्तक आहे, जे 100 पानं आहेत, ते JNUच्या अंतरंगाविषयी मी कसं अनुभवलेलं आहे, कसं पाहिलेलं आहे, आणि गेल्या 6-7 वर्षात JNU मध्ये काय घडून आणलेलं आहे, कसं घडून आणलेलं आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या समाजातील जे बुद्धिप्रामाण्यवादी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं हे मला वाटतं की फार आवश्यक आहे. ज्यांना ऐकून घ्यायचं नाही त्यांनी ऐकू पण नाही माझ्या मते, आणि प्रयत्न करावा नाही तर ऐकण्याचा. म्हणजे याचा जो एक रीडर आता मी फेसबुक दरम्यान मला कळलेला तो विद्यार्थी वर्ग आहे. मला हाच प्रश्न विचारायचा तुम्हाला की सोशल मीडियावरती तुमचा एक वेगळा वाचक वर्ग आहे. सोशल मीडियाचा तुम्ही म्हणजे काही लोक वेगळ्या प्रकारे वापर केला, प्रोपगंडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राबवतात, तर तुम्ही त्याचा एक वेगळ्या प्रकारे चांगला वापर करताय, तुम्हाला त्याचा बराचसा वर्ग जोडला गेला. तर सोशल मीडियाबद्दल, फेसबुक बद्दल तुम्ही काय सांगा? सोशल मीडिया, फेसबुक मीडिया तो कसं आहे की ही स्पेस आहे, अवकाश आहे. म्हणजे त्या अवकाशाचा वापर तो ॲक्च्युली ॲज सच व्हॅल्यू न्यूट्रल आहे की तो इन इट सेल्फ इट्स नायदर गुड ऑर बॅड. त्याचा वापर कसा होतोय, किती होतोय, त्याच्यानुसार त्याचं चांगलं किंवा वाईट होणं ठरत असतं. ठीक आहे, तुम्ही फार चांगले आहात म्हणून तुम्ही सोशल मीडिया वापरत नाही, हा मूर्खपणा आहे. सोशल मीडिया तर राहणार आहे, ती स्पेस राहणार आहे. जर तुम्ही वापर करत नाही तर ती स्पेसची मक्तेदारी 100% 100% असे लोक करतील की जे त्या मीडियाचा वापर करून पंतप्रधान होतात. ठीक आहे, ही लोक म्हणजे तुम्ही फार नैतिक आहात आणि चांगले आहात, आम्ही मीडियापासून लांब राहू, मग असेच पंतप्रधान मिळत राहतील तुम्हाला. तो मीडिया म्हणजे ती स्पेस आहे. ती स्पेस जो जास्त त्या स्पेसचं ऑक्युपेशन करेल, ही स्पेस, हा अवकाश जे जास्त व्यापतील ते एक, कारण जो एक जनमत असतं किंवा जनमानस असतं ते क्षणभंगूर असतं. कारण सगळ्यांकडेच काय वरकड वेळ नसतो की सखोल विचार करायचा आणि आपल्याला सगळंच कळेल. नाही, बरेच आपले जे सामान्य जे लोक असतात ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांनाच कष्ट करावे लागतात. म्हणून सूक्ष्मपणे सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी वेळ नसतो. असं नाही की त्यांच्याकडे क्षमता सगळ्यांकडे असतात.
सगळ्यांकडे क्षमता असतात पण सगळ्यांकडे वरकड वेळ आणि साधनं नसतात, हा फरक आहे. असं म्हटलं की नाही सामान्य लोकांना कळणार नाही म्हणून आपण त्यांच्या वतीने बोलू, तो मूर्खपणा. ते झालं एलिटिझम. भुरा म्हणजे काय? भुरा आपल्याला जर चिनी हातोडायचं करायचं असेल तर आपल्याला वैचारिक क्षमता यायला पाहिजे. पण आपण बाहेरून आपल्याला पाहू शकतो का? आणि ती बाहेर जाण्याची जी क्षमता, जी दृष्टी, ती शिक्षणामध्ये असते. किंवा हे वातावरण एक छोटस गाव आहे ना जैन. शिक्षण आपण घ्यायला पाहिजे. हनुमान पूजा लिहिला 15 दिवस. कसा लिहिला 15 दिवस? करू दे ना त्याला अभ्यास.